नमस्कार, नंदिनीज किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कुरकुरीत आणि चविष्ट साबुदाणा वड्याची रेसिपी। तर चला आता सुरुवात करूया। एका वाडग्यामध्ये मी घेतले आहेत भिजवलेले साबुदाणे 2 कप। त्यामध्ये मी टाकत आहे 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे। त्यानंतर आपण टाकूयात पाव कप शेंगदाण्याचा कूट। त्यानंतर मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट टाकत आहे मी इथे 1 चमचा, किंवा चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ मी टाकत आहे। हे सगळं टाकून झाल्यानंतर चिरलेली हिरवी कोथिंबीर आपण घालून घेऊयात। आपले इन्ग्रेडियंट सगळे टाकून झालेले आहेत। आता आपण हाताने व्यवस्थित हे एकजीव होईपर्यंत मिक्स करूयात। कुठेही गुठळ्या राहता कामा नये, त्यामुळे आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत मिश्रण। इथे माझं मिश्रण एकजीव झालेलं आहे। तर आता मी हातानेच वडे वळत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वडे लहान किंवा मोठ्या आकाराचे करू शकता। चपटे किंवा जाडही ठेवू शकता। पण जास्त जाड वडे ठेवले तर ते आतून कच्चे राहतात, त्यामुळे मीडियम थिकनेसचे वडे तुम्ही करून घ्या। एका बाजूला मी तेल तापवत ठेवत आहे। जोपर्यंत माझे वडे वळून होतील तोपर्यंत तेलही तापून जाईल। या ठिकाणी माझे आता सगळे वडे वळून झालेले आहेत। आपण आता फ्राय करून घेऊया। तेल तापलेलं आहे। मी मीडियम आचेवरती सगळे वडे तळून घेत आहे। वडा सोनेरी होईपर्यंत तळून घेते मी। तर या ठिकाणी आपले वडे सोनेरी दिसत आहेत, तर आपण आता ते काढून घेऊयात। सोनेरी झालेले आहेत वडे। हे वडे तुम्ही केचपसोबत, आणि जर उपवास असेल तर तुम्ही दही किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। खूपच अप्रतिम आणि सुंदर चव आहे या वड्यांची। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की द्या कमेंट सेक्शनमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।